आता ऐकूया फक्त आपल्या मनाचं. बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र. अंतर्गत वादाला जातीय वादाचं स्वरूप देऊन किन्नर समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र व कोणतेही ठोस पुरावे नसताना देखील एका विशिष्ट समाजात किन्नरांचे धर्मांतर करण्याचे खोटे आरोप केले जात असल्याची अफवा पसरवली जात असल्याने नाशिक येथील किन्नर आखाड्याचे सलमान नायक व रंजिता नायक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी किन्नर आखाड्याचे पदाधिकारी व असंख्य शिष्य उपस्थित होते. नमस्कार. विषय असा आहे की सगळ्यात मोठा मुद्दा आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा होता, धर्मांतरणचा खोटा आरोप. आमचे नाशिक शहराचे, नाशिक जिल्ह्याचे गादीपती माननीय आमचे गुरु नायक मालक आमचे सलमा गुरु यांच्यावरती यांच्याच नाती चेल्यानी शुभांगी उर्फ सागर शिंदे राहणार सिन्नर यांनी खोटा आक्षेप केलेला आहे की आमचे मालक धर्मांतरण करतात, हिंदूमधून मुस्लिममध्ये कन्वर्ट व्हायसाठी प्रेशराईज करतात. हा खोटा आरोप आहे. तर हा आरोप करण्याचा मुद्दा काय आहे हे जनतेला माहीत नाही. किन्नर समुदाय यांचं काटकसर हे बाजार बस्तीवर चालत असतं, बरोबर. प्रत्येक चेल्याला, प्रत्येक तृतीयपंथी समुदायामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मालकाकडून एक गावाचा एक भाग दिला जातो की तुमचं जे काही जीवासाठी तुमचा आहे खर्च ते तुम्ही मागून तुम्ही तुमचा खर्च भागवा. तर तो रहिवासी सिन्नरचा असल्यामुळे सिन्नर तालुका मालकांनी त्याला देण्यात आला होता, बरोबर. तर त्याच्या अंडर 10 ते 15 त्याचे चेले होते. ते आता इथे सभेमध्ये प्रत्येक त्याचे चेले उपस्थित आहेत. त्याचे चेले उपस्थित होते. तो त्यांच्याकडून हप्त्याचे 10,000 मागणी करायचा. 10,000 हप्ता म्हणजे महिन्याचे 40,000. एवढा पगार तर 24 तास काम करणाऱ्या अधिकारीलाही नसेल, MIDC मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीलाही नसेल 40,000 महिना. तर ते कुठून आणणार? तर त्याच्यावरती तो असा दबाव आणायचा की तुम्ही काहीही करा, टोल मागा, ट्रेन मागा, बाजार मागा, लूटमार करा, वेश्या व्यवसाय सुद्धा करा, पण मला आठवड्याचे हप्त्याचे 10,000 आणून देणे हे तुम्हाला आणूनच द्यावे लागेल. मग ह्या त्रासाला जेव्हा ते लोक त्याचा हप्ता पोचू शकले नाही, त्यांनी 3rd डिग्री टॉर्चर सुरू केलं. त्यांना नग्न करून मारहाण करायची सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या आई वडिलांसमोरून त्यांना बाहेर खेचून मारहाण करायला सुरू केली. दादागिरी, जीवे मारण्याची धमकी देण्याची सुरुवात केली. तर त्याच्या ह्या 3rd डिग्री टॉर्चरला त्रास होऊन ते सगळे चेले त्याचे आमच्या गादीपती मालकांकडे आले, आमच्या डेऱ्यावरती आले. त्यांनी हात जोडून कळकळून विनंती केली मालकांना की तुम्ही काहीतरी आमचा न्याय निवाडा करा, कारण की आम्हाला नाही तर जीव द्यावा लागेल. आम्ही असा 3rd डिग्री टॉर्चर सहन करू शकत नाही, एवढा पैसा आम्ही देऊ शकत नाही, तर तुम्ही आमचा निवाडा करा. मालकांनी त्याला बोलून घेतले, निवासस्थानी मालकांनी डेऱ्यावरती बोलून घेतले आणि त्यांना जाब विचारला, का रे बेटा, तू पण चेला आहेस, ते पण नाती चेले आहेत, तू का बरं त्रास देतो त्यांना? तर त्याचं उलट असं उत्तर होतं की तुम्ही आमच्यामध्ये पडू नका, ते माझे चेले आहेत, आम्ही काय व्यवहार आहे आपसा आम्ही बघून घेऊ, तुम्ही मध्ये पडू नका. तर आमच्या मालकांनी त्याला एकच शब्दात सांगितलं, जर का तू आमच्या किन्नर समुदायाच्या कायद्याचा पालन नाही केला तर मी तुझ्यावरती फौजदारी दाखल करीन, अशी ठाम शब्द आमच्या मालकांनी त्याच्या पुढे ठेवले. डेऱ्याच्या बाहेर निघताच त्याच्या डोक्यामध्ये डाव आला की मी आता काय करणार. यांनी तर मला फौजदारीची धमकी दिली आणि माझे चेलेही त्यांनी घेऊन टाकले. जेवढ्याची माझा इन्कम सोर्स होता 10-12 चेल्यांचा, तेही मला सोडून गेले. आता माझा खर्च येणार कुठून त्याच्या डोक्यात प्लॅन आला. पण हे तर तो संविधानामध्ये सांगू शकत नाही. माझे बाजार बंद झाले, माझे चेले गेले. कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे कुठेच येत नाही. चेले, भाग, मंगती हे येत नाही. मग तो त्याला काय मुद्दा भेटला? नाव, मालकांचं नाव काय आहे? सलमा गुरु, बरोबर. तर ह्या नावाचा कसा गैरफायदा करायचा, तर हा डाव त्यांनी रचला, बरोबर. असे अनेक संघटन आहेत. तो जर सकल मराठा समाज, सकल हिंदू समाज, बजरंग दल अशा विविध संघटनांकडे जर गेला असता आणि त्यांना सांगितलं असतं की माझे महिने बाजार बंद केले, माझे चेले घेऊन गेले, तर हे लोक आले नसते त्याच्या सहकार्याला, बरोबर आहे. ते म्हणतात ते तुमचा आपसी वाद आहे, तुम्ही सॉल्व्ह करा. पण त्यांना मुद्दा काय सांगितला ह्यांनी? हिंदू मुस्लिम धर्मांतरण. त्याला माहिती आहे जर मी असा मुद्दा घेऊन अशा संघटनेकडे जाऊन उभा राहिलो तर हे नक्कीच मला मदत करेल. म्हणून डोक्यामध्ये खोटा डाव रचून त्यांनी धर्मांतरण हा असा खोटा मुद्दा आमच्या धर्मगुरूंच्या नावावर त्यांनी जॉईन केला. हे खूप चुकीचं आहे. किन्नर समाज जोगती, आराधी, देवदासी, साडे संप्रदायाला धरून चालणारा समुदाय आहे, बरोबर. एखादी आई जेव्हा 9 महिने पोटात आपल्याला बाळ ठेवते आणि त्याला जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर जेव्हा तिला कळतं की माझं बाळ किन्नर आहे,
तर तीही त्या बाळाचा त्याग करते, ती सांभाळत नाही, ती येऊन किन्नर समुदायाला देऊन टाकते. बरोबर आहे, कारण की त्यांना लाज वाटते की आमचा बाळ किन्नर आहे, आम्ही त्याचं पालन पोषण करू शकणार नाही. अशा वेळी त्यांना कोण सांभाळतं, त्यांना मायचा पाखर कोण घालतं, तर जिल्ह्याचे गादीपती त्यांना माल हे घालतात. जेव्हा आई वडील मुलांचा साथ सोडतात, जेव्हा मुलांना कळतं की त्यांचं चालणं बायल्यासारखं आहे, मुलींसारखं वागणं आहे, त्यांचे भाऊ बहिणींना चीड वाटते की आमचा भाऊ बायल्या आहे, ते त्याचा त्याग करतात, तर तेव्हा त्यांना कोण सहारा देतो, कोण त्याला आश्रय देतं, तेव्हा किन्नर समुदायाचे गुरु त्यांना सहारा देतात. प्रत्येक किन्नर समुदाय एक रक्ताचा कर्ज बाजारी आहे, ऋणी आहे आपल्या गुरूंचा, ज्यांनी त्याला आश्रय दिलेला आहे. तर याची जाणीव प्रत्येक तृतीयपंथीने ठेवली पाहिजे की आपल्या गुरूंचे आपण एक थेंबाचे आपण ऋणी आहेत आपण. आणि हे जे ऋण असतं ना, ही वेळ असती जेव्हा घरातून बाहेर काढलं जातं, तेव्हा आपल्याला आश्रय नसतं, तेव्हा आश्रय आपला गुरु देतो आपल्याला. गुरु आपल्याला आपल्या पदरात घेतो, आपल्या चुका माफ करतो. तर गुरुला तेवढाही अधिकार असतो की आपण चुकलं तर 2 शब्द ऐकायची क्षमता प्रत्येक चेलांनी ठेवली पाहिजे आपल्या मनामध्ये. बरोबर, त्यांचा अधिकार आहे की आपण कुठं चुकलो, गुरुचा अधिकार आहे की 2 शब्द तो आपल्याला बोलू शकतो. पण त्याचे शब्द ऐकून त्याचे शब्द जर त्यांनी अपमानात शब्द वाटले, तो तर आयुष्यात तो व्यक्ती कधीच वर येऊ शकत नाही, कधीच प्रगती करू शकत नाही. तिने बंदुकीच्या गोळ्या डोक्याला लावल ही भाषा आमच्या धर्मगुरूंसोबत केलेली आहे. माझं एकच समाजाला आणि सर्व लोकांना माझं एकच मागणं आहे की आम्ही हिंदू आहो, हिंदू राहणार, आणि आमच्या गुरु आम्हाला कधीही धर्म परिवर्तन करा असं बोललेले नाहीये. तर माझी एकच मागे, हा सागर शिंदे जे खोटं बोलतो आहे याचं खोटं उघडकीस आणा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. जय जय श्रीराम. 5-6 महिन्यापूर्वी ही जी किन्नर आहे डॉली, हिला हिच्या घरून उचलून आणि तिच्या घरी नेऊन राहत्या घरी नांदूर नाक्याला हिच्यावर मारहाण केली. हिला उघडं करून मारलं, हाणलं, हिच्या तोंडामध्ये तेजाब टाकलं, हिचे केस वगैरे कापलेले आहे. विचारा, सांग तुला कसं मारलेलं. तिने मला घरी नेल्यानंतर खूप मारलं, सूर्यप्रकाश तेल टाकलंय तोंडात. पैसे नाही दिले त्याच्यामुळे. आणि त्या ठिकाणी आम्हीही होतो, आम्हालाही आमच्या घरून बोलावलं आणि आम्हालाही बळजबरी तिला मारायला लावलं आणि आम्ही रात्रीच्या 3 वाजता तिला वाचवलं आणि तिला तिच्या घरपर्यंत सोडलेले आणि खोटे नाटे आरोप लावून त्या बिचाराने सुद्धा पोलीस स्टेशनला नेलं आणि तिची कंप्लेंट केलेली होती, ती गुन्ह्यात नसताना सुद्धा. न्यूज फर्स्ट महाराष्ट्र.